क्लास 3 त्यामध्ये क्वेश्चन नंबर 28 आहे. आयडेंटिफाय द नंबर. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, याच्यामधला हे जे डिस्क्रिप्शन दिलं आहे त्या डिस्क्रिप्शनचा डिस्क्रिप्शन पाहून आपल्याला नंबरवरून ओळखायचा आहे, आयडेंटिफाय करायचा आहे. तर डिस्क्रिप्शन आहे बघा. पहिलं डिस्क्रिप्शन काय, इट इज ॲन इवन नंबर. हा एक इवन नंबर आहे. इवन म्हणजे इवन नंबर म्हणजे समसंख्या. समसंख्या म्हणजे काय, ज्याचा एकक स्थान वन्स प्लेसला 0, 2, 6, 8 आणि 9 असतो. सॉरी 8, 0, 2, 4, 6, 8 4, 6, 8 यापैकी कोणतं एक डिजिट असेल, 0, 2, 4, 6, 8 यापैकी कोणतंही एक डिजिट असेल तर ती संख्या इवन नंबर असते. इवन नंबर असते म्हणजे समसंख्या असते. मग आपल्याला काय म्हटलंय, इट इज अन इवन नंबर. इट इज अन इवन नंबर म्हणजे तो एक समसंख्या आहे, ती एक समसंख्या आहे. समसंख्या म्हणजे काय, ज्याच्या एकक स्थानी वन्स प्लेसला काय पाहिजे आपल्याला, एक तर 0, एक तर 2 पाहिजे, 4 पाहिजे, 6 पाहिजे और 8 पाहिजे. यापैकी एक अंक पाहिजे. मग आता इथं 5 आहे. मग हा इवन नंबर आहे का, नाही, हा इवन नंबर नाही, ऑड नंबर आहे. म्हणजे पहिल्या डिस्क्रिप्शनवरून आपल्याला समजलं की हे जे ऑप्शन आहे हे ऑप्शन इनकरेक्ट आहे, कारण इथं 5 आलेला आहे. त्यानंतर दुसरं ऑप्शन बघू. हा जो नंबर आहे हा इवन नंबर आहे का, इवन नंबर आहे का चेक करण्यासाठी इथं पाहिजे आपल्याला 0, 2, 4, 6, 8 तर इथं 2 आहे. म्हणजे हा काय आहे, पहिलं डिस्क्रिप्शन याला लागू पडते. ठीक आहे, म्हणजे हा इवन नंबर आहे. त्यानंतर इथं सुद्धा 2 आहे म्हणजे हा सुद्धा इवन नंबर आहे. इथं बघू आपण आता, इथं 3 आहे, वन्स प्लेसला 3 आहे म्हणजे हा इवन नंबर आहे का, नाही. म्हणजे डी ऑप्शन आणि ए ऑप्शन कॅन्सल झालं. आता उरले आपल्याकडे 2 ऑप्शन. ठीक आहे, मग आता यानंतरचा जो डिस्क्रिप्शन आहे ते डिस्क्रिप्शन आता पाहू आपण. इट्स 10th डिजिट इज द लार्जेस्ट वन डिजिट नंबर. म्हणजे याचा या नंबरपैकी 10th डिजिट जो आहे ना, 10th डिजिट हा 1 डिजिटचा सर्वात मोठा नंबर आहे. 1 डिजिट म्हणजे काय, तर 1 डिजिट म्हणजे काय, तर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9 हे 1 डिजिट नंबर आहेत. एवढे हे 1 डिजिट नंबर आहे. मग याच्यापैकी सर्वात मोठा आहे कोणता, इट्स 10 डिजिट. 10th डिजिट म्हणजे यापैकी याच्यातला 10th डिजिट कोणता आहे, तर हा आहे 10th डिजिट आणि हा पण 10th डिजिट आहे. हा 1st डिजिट, हा 10th डिजिट, हा 1st डिजिट, हा 10th डिजिट. मग 10th डिजिट इथं 9 आहे, इथं पण 9 आहे. म्हणजे 10th डिजिट हा लार्जेस्ट नंबर आहे. मग हे जे डिस्क्रिप्शन आहे या दोघांना पण लागू पडते, कारण इथं 9 आहे, इथं पण 9 आहे. तिसरं डिस्क्रिप्शन बघू आपण. इट्स 100th डिजिट इज 10th डिजिट ऑफ. त्याचं 100 डिजिट म्हणजे याचं 100 डिजिट आणि याचं 100 डिजिट काय करायचं आपल्याला, याचं मायनस करायचे आहे. त्याच्यातला 10 डिजिट आहे तो. ठीक आहे, मग आता बघू आपण याच्यातला याची मायनस केल्यानंतर 10th डिजिट काय येतो आपला, 10th डिजिट काय येतं. मग 1000 मधून आपल्याला 889 जर मायनस केले तर आपला उरतो काय, 111 उरतो. मग याच्यातला 10th डिजिट कोणता आहे, हा 1 आहे. मग इथं काय म्हटलं आहे, इट्स 100th डिजिट म्हणजे याच्यातला 100 डिजिट म्हणजे हा 1 आणि हा 1 हा याच्यातला जो डिफरन्स आला आहे त्याच्यातला 10th डिजिट आहे का, आहे म्हणते, 1 आहे. इथे 1 आहे, इथे 1 आहे. म्हणजे हे जर तिसरं डिस्क्रिप्शन आहे यालाही लागू झालं, यालाही लागू झालं. आता चौथं डिस्क्रिप्शन आहे. इट्स 1000 डिजिट म्हणजे हा जो 1000 डिजिट आहे 7 आणि इथं आहे 8 यापैकी इज 1 डिजिट ऑफ. याची काय करावं लागेल, 338 आणि 759 याची ॲडिशन करावं लागेल आणि त्याच्यातला 1 डिजिट पाहावं लागेल. तो हा 7 आहे का 8 आहे. ठीक आहे, मग याची ॲडिशन करू आपण. 3, 8 + 7, 5, 9. ओके, 8 + 8 16 + 1 झाले 17, 1 कॅरी, 3 + 1 4, 4 + 5 9 आणि 3 + 7 10. हे झाले 1097. आणि विचारलं का आपल्याला, हा जो 1000 डिजिट आहे म्हणजे हा 6, 7 किंवा 8 हा 1st डिजिट आहे. याच्यातला 1st डिजिट कोणता आहे, 7. मग याच्यामध्ये 7 कुठं आहे, इथं आहे.
ठीक आहे. म्हणजे हा वन्स प्लेसला इथं 7 आला, वन्स प्लेसला 7 आला, म्हणजे याचं उत्तर आपलं हे 8 नाही आहे तर 7 आहे. या चौथं डिस्क्रिप्शन आपल्याला काय लक्षात आलं की इथं 7 पाहिजे, म्हणून आपलं उत्तर आहे बी. ओके, ठीक आहे.